मागे सूर्यनारायण भगवान बघा किती सुंदर दिसत आहेत. लवकर उठला व्यायाम केला अशी भूक लागते लवकर. आणि कालचं श्रीखंड दिलेलं आहे बाळा तुला. बस दिकरे भाभी साडी. कालची सजावट तशीच आहे, अजून खूप सुंदर सजावट केलेली. आम्ही पण महाप्रसाद घेतलेला आहे खायला. 2 महिने और 2 महिने एवढी धूळ येते रोडच्या कडेला घर असेल तर. चाय. अरे पोरग चहा प्यायला कधीपासून शिकलं. या दोघांचं कॉम्बिनेशन वेगळंच आहे, छान लागतं चवीला. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:15 वाजलेले आहेत आणि आज सकाळी मी टेरेसवरती आलेली आहे व्यायाम करायला. कारण दादूचा डबा नाही आहे, दादू कॉलेजला नाही जाणार, म्हणून मला आज सकाळी व्यायामच करावा. बाकी घरून येते वेळेस मी जेल पण आणलेलं आणि आल्या सूर्यनारायणाला अर्घ्य पण दिलेलं आहे. मागे सूर्यनारायण भगवान बघा किती सुंदर दिसत आहेत. वा भाई वा वा, उगवते सूर्यनारायण, तुम्ही पण दर्शन घ्या. चला आता मी व्यायाम करून घेते. चला माझा सगळा व्यायाम झालेला आहे. आता घरी जाते आणि स्वयंपाक करते. बाकी आज खूप दिवसात तुम्हाला गरुड पक्षी दिसलेला. आज जवळून गरुड पक्षी पाहिला. थोडीशी भीती पण वाटली आणि चांगलं पण वाटलं. खूप मोठा आहे गरुड पक्षी, बापरे, म्हणजे अंगावर काटाच आला अक्षरशः. आणि गरुड पक्षी इतर पक्षाप्रमाणे ना आकाशात सारखं घिरट्या नाही घालत. एकच घिरटी घातली आणि गेला निघून लगेचच. मी कॅमेरा उघडेपर्यंत तो निघून गेला. थोडासा कॅमेऱ्यामध्ये आलेला आहे, पण छान वाटलं गरुड पक्षाला बघून आज. अंजी कोण उठलं की नाही अजून? फोंडेजी उठलेले आहेत वाटतं आणि चिरंजीव नाही उठले. हे बघा मी टेरेसवरती जाते वेळेस भेंड्या स्वच्छ धुवून सुकायला ठेवलेल्या. आता भेंडीची भाजी आणि चपात्या करते. हे बघा मी आता इथे भेंडी चिरून ठेवलेली आहे, पण भेंडीची भाजी आत्ताच नाही करणार आहे मी आता अगोदर पोहे करणार आहे. कालचं महाशिवरात्रीचं व्रत मला सोडायचं आहे, त्याच्यामुळे म्हणलं पोहे करावे, तेही कांदा न घालता. फक्त मोहरी आणि हिरव्या मिरच्या घालून पोहे करणार आहे मी. हळद मीठ बस इतना डालूंगी आणि थोड्याशा शेंगा. हे बघा मी आता पोह्यात पण कसुरी मेथी घालत आहे. छान लागतं चवीला कसुरी मेथीमुळे पोहे. मिक्स कर देते. एकदम सात्विक पोहे बनवलेले आहेत, कांदा न घालता. आज सगळ्यांच्या अगोदर नाश्ता मी खाणार आहे. सब जन कर रहे उनका काम. कोई सो रहा है, कोई उठा है. आज सगळ्यांच्या अगोदर मी एकटीच नाश्ता खायला बसलेली आहे. बाकीचे त्यांचा आवरत आहेत आणि आज अगोदर पोटोबा करत आहे मी. काय करणार, लवकर उठला आणि व्यायाम केला ना अशी भूक लागते लवकर, त्याच्यामुळे मी खात आहे एकटीच. अडम ब्रह्मा रसविष भूतरे भोजनादनम एवं ध्यातं अन्नदोषुण विपते. मस्त फळांचा नाश्ता आहे, थोडेसे पोहे पण आहे. हे बघा आत्ता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि फोंडजी इथं देवपूजा करत आहेत. फोंडजी लिजे नैवेद्य. प्राणाय स्वाहा, ज्ञानाय स्वाहा, अपानाय स्वाहा. फोंडे जी ना जेवन देता है. फोंडे जी लीजिए, आज आपको गर्मा गर्म नहीं मिला खाना. मेरा मना पुत्र भी आ गया है, लीजो. अंजी कालचं श्रीखंड दिलेला आहे बाळा तुला, खा लो. डब्बा पॅक करते ना बाबू, चिंता नसावी. माझा दादू आज कॉलेजला गेला नाही, आज उशिरा उठला तो. आवरत आहे स्वतःच. बनवड्या टिफिन. ओके बेटा. अरे म्हणा पप्पांच्या मागून जेवण पण झालं आणि आता कॉलेजलाही पाच चाललेलं आहे. आयुष्यवंत भाऊ, यशस्वी भाऊ, बाबू सुखी राहा. जो बेटा. हे बघा मी ही आत्ता किचन लागली स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि ह्या पातेल्यामध्ये श्रीखंड आहे. थोडंसं कालचं उरलेलं, मनाला थोडं दिलं सकाळी आणि आता थोडंसं दादूला देत आहे.
दादू सगळ्यात शेवटी नाश्ता खात आहे. हाँ जी, कैसा लग रहा है अकेले खाना नाश्ता खाने में? कोई बात नहीं. कोई बात नहीं, ठीक है, खा लो फिर आराम से. अरे आराम से बड़ा, आराम से झटक. ऐसा झटक रहा है तू जैसे कि मार रहा है गद्दे को. आराम से आराम से. दादू आता झाडू मारत आहे. सकाळचे 11:30 वाजले आहेत आत्ता. बाकी माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत आणि आता मी आणि भाभी महादेवाच्या मंदिरात चाललेलो आहोत. आज सोमवार आहे, महादेवाला जलार्पण करून येतो. या इथं मी कलश आणि एका पाटलीमध्ये जलपण घेत आहे. दादू येऊ का मंदिरात जाऊन? ठीक आहे. गेम खेलो तब तक. हाँ, पढ़ाई करना है. आज सोमवार आहे, वीकेंडलाच फक्त गेम खेळायची. ठीक आहे, आती हूँ. चल. चला, भाभी पण आलेले आहेत खाली. मस्त दिख रही भाभी साड़ी. चलो, क्या रखना है? चाबी अमूल से उधर टर्निंग पे आएंगे मोबाइल. अच्छा. कभी खुल गई तो प्रॉब्लम. हाँ ठीक है, गीली हो जाएगी ना. चला, पोहोचलेलो आहोत मंदिराच्या जवळ. चलो, मंडप वगैरह सब निकाल रही भाभी. कल कितनी रोशनी थी. हाँ, वो डेकोरेशन होगा अभी तक. हाँ, अंदर से होगा. अंदर का होगा. कालची सजावट तशीच आहे अजून. खूप सुंदर सजावट केलेली. हे बघा. चला, जलार्पण करते पहिले. प्रणाम नंदी भगवान, शतकोटी प्रणाम. आज मंदिरात महाप्रसाद होत आहे बघा. छान लाईनीत बसले सगळेजण महाप्रसाद खायला. आम्ही पण घेतो महाप्रसाद. हे बघा, आम्ही पण महाप्रसाद घेतलेला आहे खायला. सगळेजण महाप्रसाद खात आहेत. अगोदर शिऱ्याचा आमचा महाप्रसाद खाऊन झालेला आहे आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत. अच्छा था ना भाभी महाप्रसाद? बहुत टेस्टी था. हाँ, टेस्टी था. गाड़ी वहाँ है शायद. चलो भाभी. चलो, हमारा मोबाइल दे देते. हो हो, बाय बाय. हाँ जी दादू, कैसा है बेटा तू? हाँ, क्या कर रहा था? पढ़ाई कर रही हो बेटा? कब है एग्जाम? एग्जाम को तो 2 महीने. और 2 महीने. धीरे धीरे पढ़ाई कर. यस. मंदिरातून घरी येता करता दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आता मी थोडं आराम करते आणि नंतर मग कालचा व्हिडिओ एडिट करत बसते निवांत. सायंकाळचे 5 वाजले आहेत आता. बाकी दुपारी मी थोडा वेळ आराम केला. कालचा व्हिडिओ एडिट करून अपलोडसुद्धा केलेला आहे आणि आता थोडं मी बॉर्नव्हिटाचं दूध पिते. बॉर्नव्हिटा थोडासा शिल्लक आहे, त्यालाही संपवून टाकते. खिडकी उघडी आहे सकाळपासून, तर शेगडीवरती किती धूळ बसलेली आहे. सकाळीच मी स्वच्छ केलेली शेगडी, पण धूळ पाहू शकता. एवढी धूळ येते. रोडच्या कडेला घर असेल तर बहुत परेशानी है. चला, थोडंसं दूध गरम करते. दादू, बॉर्नव्हिटा पिएगा बेटा? क्या पाहिजे? बॉर्नव्हिटा पिएगा? चाय बनाओ, चाय. अरे पोरग, चहा बनव. चहा प्यायला कधीपासून शिकलं? हाँ, चाय मत पिया कर, अभी गर्मी होने लगी बेटा. फिर बॉर्नव्हिटा. हाँ, बॉर्नव्हिटा दूंगी तुझे थोडासा. आणि दादू आज गेम नाही खेळत आहे, आज मूवी बघत आहे दुपारपासून. है ना बाळा? बाळा, हे केस कापणार रे, नाही तर मी चोटी बांधूंगी 2 तुम्हारी. टेन्शनच नाही.
केस काप लवकरात लवकर. दूध हलकंसं गरम झालेलं आहे. पी लेते हम दोनों. मस्त बॉर्नविटा खत्म हो गया अभी. दादू लीजो. मस्त मस्त बॉर्नविटा मिल्क. धन्यवाद. ओके बेटा. मी ही टीव्ही पाहत बॉर्नविटा दूध पिण्याचा आनंद घेते. छान लागते. सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आता. बाकी मी आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करते. तोपर्यंत दादू सायंकाळची पूजा करून घेईल. आणि आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी केळीची भाजी बनवणार आहे. तरी पण दादूला विचारते काय बनवते. दादूडिया लाईट लगा लो. जय श्री कृष्ण भगवान. ऐसा अंधार पडला ना बाबू. नहीं पढ़ लो. क्या बनाओ शाम में खाने में. बनाओ कुछ भी. कुछ भी. केले की सब्जी. बनाओ. ठीक आहे. चावल बनावू या रोटी. चावल. ठीक आहे चला. ठरला तर मग मेनू. मस्त केळीची भाजी आणि भात करते. तशा तर 2-3 चपात्या आहेत सकाळच्या. भेंडीची भाजी आहे. करून घेते. तब तक तू पूजा करियो बेटा. ठीक आहे ना. पूजा करियो. मच्छर आ गए, दरवाजे बंद करो. खिडकी बंद करियो. चला तर मी आता स्वयंपाकाला सुरुवात करते. मस्त केळीची भाजी आणि भात. या दोघांचं कॉम्बिनेशन वेगळंच आहे. छान लागतं चवीला. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.